जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातल्या टाकळी, जेना, बेलोरा, पानवडळा, डोंगरगाव, किलोनी, कांसा, शिरपूर अशा गावांमधील अनेक शेतकरी अरबिंदो रियालिटी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या कोळसा खाण प्रकल्पामुळे प्रभावित झाले आहेत। प्रकल्पग्रस्तांचे चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू आहे। या आंदोलन ठिकाणी मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष यांनी जनसुनावणी केली। राज्याच्या भूमी अधिग्रहण व पुनर्वसन कायद्याचे पालन न करता तसेच प्रकल्पातील गावांचे पुनर्वसन आणि भूमी अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण न करता कोणताही मोबदला किंवा जमिनीचा दर निश्चित न करता प्रशासनाने कंपनीला उत्खननाची परवानगी दिली आहे। 24 जून 2024 रोजी झालेल्या बैठकीत खनिकर्म विभागाच्या अधिकाऱ्यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही परवानगी दिल्याचे सांगितले। मात्र हा आदेश जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांच्या शपथपत्रावर आधारित असल्याचा आरोप करण्यात येत आहे। त्यामुळे या प्रक्रियेत प्रकल्पग्रस्त आणि न्यायालयाची दिशाभूल झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे। प्रकल्पग्रस्तांच्या जमीन अधिग्रहण व मोबदला त्वरित निश्चित करावा, एकमुष्त अधिग्रहण करून रोजगार नोकऱ्या देण्याचे करार व्हावेत, सर्व निर्णय प्रकल्पग्रस्तांना विश्वासात घेऊन घ्यावेत आणि सरकारच्या अधिनियमाची संपूर्ण अंमलबजावणी न होईपर्यंत उत्खनन थांबावे या मागण्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे। सरकारने कायद्याची संपूर्ण अंमलबजावणी झाल्याशिवाय कोळसा उत्खनन परवानगी तात्काळ रद्द करावी अशी मागणी पुढे रेटण्यात आली आहे। आणि त्या प्रकारे तुम्ही मायनिंग करा। आता समोर असं आलेलं आहे की लोकांनी आक्षेप घेतलेत माझ्यापाशी की सर्व अटी शर्तीचं उल्लंघन करून कर्नाटक एमटा माइनच्या कॉन्ट्रॅक्टर्सनी मायनिंग केलं। जिल्हा प्रशासनाला तक्रारी झाल्या, फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी स्पॉट इन्स्पेक्शन केलं, अटी शर्तीचं उल्लंघन झालं हे लिहून दिलं आणि फॉरेस्टनी ही खनन बंद करावं असा आदेश दिला। या आदेशाला धुडकावून जिल्हा प्रशासनाने त्याला मायनिंग करण्याची पुन्हा परवानगी देऊन एक गंभीर अपराध केल्याचं लोकांचं म्हणणं या ठिकाणी मी ऐकलेलं आहे। हे खरं असेल जिल्हा प्रशासन यामध्ये किती इन्व्हॉल्व आहे, असा चूक का केली, हा एक चिंतनाचा आणि चौकशीचा विषय बनतो आहे। हे गंभीर मामला आहे। गंभीर बाब यासाठी आहे की फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांच्या अटी शर्तीवर त्यांना जमीन दिली 84 हेक्टर, त्या अटी शर्तीचं उल्लंघन झाल्याचं फॉरेस्टचे डीएफओत नाही कन्झर्वेटर लिहितात आणि त्याला जिल्हा प्रशासन न पाहता परवानगी देतो आहे। पण त्यांनी बंद केली 3 दिवस माईन, तर 4थ्या दिवशी चालू होते आणि कारण काय, काहीच नाही। हा एक फार गंभीर अपराध आहे। या ठिकाणी अजून स्पष्ट झालंय की अरविंदो मध्ये जो रोड होता इथं बेलोरा गावापाशी, त्या गावाचा रस्ता जिल्हा परिषदचा होता। गावाच्या ग्रामपंचायतीने आक्षेप घेतला की रस्ता तोडू नका, मंदिर तोडू नका। मंदिरही तोडलं, रस्ताही तोडला, अपराध केला। आता समोर आलेलं आहे की त्या ठिकाणी तत्कालीन शिवनी त्यांना रस्ता तोडण्याची परवानगी दिली। रात्री हे आता जे आयोगासमोर जे साक्षी झाले आहेत त्यामध्ये असं आलेलं आहे की रात्री 1:30 वाजता रस्ता तोडला। मग 1:30 वाजता रस्ता का तोडला? पोलीस बंदोबस्त लावून दिवसा तोडला असता जर परवानगी होती तर। आता शिव बदलून गेलेले आहेत। लोकांची मागणी अशी आहे की त्या शिवनी परवानगी दिली, अवैध प्रकारे दिली, यात काहीतरी योग्य नाहीये, नियमाचं उल्लंघन नक्कीच आहे, परंतु यामध्ये काही काळे प्रकार झालेले आहेत का असा लोकांचा आक्षेप आहे। म्हणून त्याची पण चौकशी करून एफआयआर होतो का ते तपासून पाहण्याकरता आता या ठिकाणी मागणी आली आहे। म्हणजे 2 प्रकल्प असे आहेत की ते दोन्ही प्रकल्प बंद व्हावेत अशी लोकांची मागणी या करता आहे की राज्याचा कायदा आहे की पुनर्वसन नंतर खनन। या ठिकाणी अरविंदोच्या माईन मध्ये त्यांनी एसआय पण केलेला नाही, म्हणजे गावाचा सर्वे पण केला नव्हता, तरी पण जिल्हा प्रशासनाने त्याला परवानगी